आज सकाळ सकाळ ठरवलं होतं की मस्त डब्याला मुलीच्या थालीपीठ करून द्यायचं म्हणून जी काय भाजीपाला मंडई वगैरे लावलेली होती ना, त्यातलेच पानं तोडून आणली होती. पालक होती, चाकवत होता, परत कोथिंबीर, असं काय काय व्हेजिटेबल्स होत्या, त्या सगळ्या थोड्या थोड्या आणल्या आणि त्याचं थालीपीठ करणार होते. म्हणजे वरचेवर असं मला जसं बिया भेटतील ना, तसं मी त्या बिया लावत गेलेली आहे. काही छोटं आहे, काही मोठं आहे. आणि उन्हामुळे ना मेथी, कोथिंबीर अशी जरा खराब झालेली आहे. एका साईडला, दुसऱ्या साईडला सुद्धा कोथिंबीर लावली होती, ती खराब झालेली आहे. आणि आत्ता जी तुम्हाला दाखवली होती ती आता चांगली आलेली आहे कोथिंबीर. आणि वांग्यालासुद्धा मस्त फुलं लागायला लागलेली आहेत आणि 2-2, 3-3, 4-4 अशी फुलं लागलेली आहेत. चवळीसुद्धा खूप खतरनाक आलेली आहे. सगळ्यात बेस्ट आणि छान म्हणलं तर चवळी आलेली आहे. आणि थोडासा त्याच्यावरचा असा मवा पडलेला आहे, म्हणजे तो एक प्रकारचा रोगच असतो. आणि त्याला मग कुठं राख टाक, कुठं समोरच पावडर टाक, असं माझं चाललेलं आहे. सगळ्यात देखणी आणि छान चवळी आहे, पण त्याच्यावरती थोडासा असा काळा छोटा असा मवा पडलेला आहे. आणि आता थालीपीठ करायला मळून घेतलेलं आहे, थालीपीठ करायला घेतलेलं आहे. थालीपीठ म्हणू शकतो, धपाटं म्हणू शकतो, आपण काहीही म्हणू शकतो याला. थालीपीठ थोडंसं जाड असतं आणि धपाटं थोडीशी पातळ असतात, तर दोन्हीचं कॉम्बिनेशन करून थोडं म्हणजे असं जास्त पातळ नाही, जाड नाही, असं केलेलं आहे. तर म्हटलं रोज डब्याला भाजी चपाती देण्यापेक्षा काहीतरी असं वेगळं द्या. दही आणि थालीपीठ खाऊ शकतात. आणि असं भाज्या मुलं खातच नाहीत बरं का, तर म्हटलं हे असं दिलं म्हणजे खाते. आणि कसं आपण आता मुलांची या वयात काळजी घेतली तर मुलांची चांगली ग्रोथ होते, चांगली मदत मिळते असं मला वाटतं. तर आता तिच्या वेण्या वगैरे घालून घेते, कारण सकाळची शिफ्ट चालू झालेली आहे शाळेची आणि पेपरही चालू आहे, त्यामुळे फार गडबड होते. आता शाळा लवकर भरत असल्यामुळे आपल्यालासुद्धा लवकर उठायला लागत आहे. पण प्लस पॉईंट हा आहे की आपलं सगळं काम लवकर होत आहे. साधारण 7 वाजता बस येते, तर तिला मी सोडून आलेली आहे. आणि येता नारळ वगैरे पडले होते, तर ते नारळसुद्धा गोळा करून आणलेले आहेत. आणि आता घरी आल्यानंतर मस्त गुळाचा कोरा चहा करून पिले. सकाळी एकदा झालं होतं, आता हे दुसऱ्यांदा एकदा घेतलेलं आहे, कारण सकाळी लवकर उठल्या लवकर चहा झाल्यामुळे नंतर असं वाटतं की आणखीन एकदा चहा घ्यावाच. सूर्य आत्ता एवढा वर आलेला आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून जा. चलो बाय.